नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी तर होणार आहे, पण रेसिपी मी स्वतः बनवणार नाही. हे रेसिपी मुलगा बनवणार आहे. तो छान जेवण बनवतो. कॉलेजला असताना जेव्हा जेव्हा त्याला वेळ असेल तेव्हा तेव्हा त्याने त्याचं स्वतःचं जेवण बनवून खाल्लेलं आहे. तो छान जेवण बनवतो. तर आज त्याचा काय पदार्थ आहे तो आपण इथे बघणारच आहोत. रेसिपी पूर्ण बघा. चला तर मग आज मुलाची रेसिपी काय आहे ते बघूया. हाय, मी ओमकार. आज आईच्या किचन मध्ये मी रेसिपी बनवणार आहे. ह्या रेसिपीचं नाव आहे फ्रेंच टोस्ट. मी ही ब्रेकफास्ट म्हणून खायचो जेव्हा मी माझ्या कॉलेज डेज मध्ये होतो. खूप सिंपल रेसिपी आहे. खूप कमी इन्ग्रेडियंट्स लागतात ही रेसिपी बनवायला आणि टेस्टी ही खूप आहे. तर चला तर मग सुरू करूयात. आजची ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला जे इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत त्याच्याबद्दल आपण आता बोलूयात. आणि ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला एग्स लागतील, अंडी, ब्रेड लागेल. तुम्ही व्हाईट ब्रेडही घेऊ शकता, होल व्हीट ब्राऊन ब्रेडही घेऊ शकता. जिंजर गार्लिक पेस्ट आता आमच्याकडे ही आहे म्हणून आम्ही ही यूज करतोय. तुम्ही फ्रेशही बनवू शकता. चीज क्यूब्स, काही लोकांना क्यूब आवडेल, काहींना स्लाइस आवडू शकतात, काहींना मॉझरेला चीज आवडू शकतं. तुम्हाला जे आवडेल ते यूज करू शकता. कांदा आणि कोथिंबीर. टॅमॅटो ही यूज करू शकता. मला आवडत नाही म्हणून मी घेतला नाही आता. आणि बाय चान्स तुमच्याकडे ह्यातलं काहीच नसेल तर फक्त एग्स आणि ब्रेडचा यूज करूनही तुम्ही बनवू शकता. मला या पद्धतीत खायला आवडतं म्हणून मी हे यूज केलं. यातलं कोणतंही इन्ग्रेडियंट जरी तुमच्याकडे नसेल इन केस तरी काही इश्यू नाहीये, कारण तुम्ही फक्त एग्स आणि ब्रेड यूज करूनही ही रेसिपी बनवू शकता. मला या पद्धतीने बनवून खायला आवडते म्हणून मी या इन्ग्रेडियंटचा यूज करून बनवतोय. रादर तुम्ही ब्रेड आणि एग फक्त ह्या दोन गोष्टींचाही यूज केला तरी सुद्धा खूप टेस्टी ही रेसिपी तयार होते. फर्स्टली आपल्याला एका बाउलमध्ये अंडी फोडून घ्यायची आहेत. तुम्ही किती ब्रेड बनवणार आहात त्याच्यावरती डिपेंड आहे की तुम्ही किती अंडी घ्याल. जर ब्रेडचं प्रमाण 3 किंवा 4 असे असेल तर त्या पद्धतीनेच तुम्ही अंडी घ्या. अंडी आपली बाउलमध्ये घेऊन झालेली आहेत. आता त्यात आपल्याला चॉप्ड व्हेजिटेबल्स टाकायचे आहेत. चवीप्रमाणे तुम्ही त्यात आलं लसूण पेस्ट टाकू शकता. डिपेंड्स अपॉन की तुम्ही किती ब्रेड बनवणार आहात. आता आपल्याला हे नीट मिक्स करून घ्यायचंय. मिक्स झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मसाले टाकायचे. याच्यामध्ये जास्त काही वेगळे मसाले टाकायची गरज नाहीये. सिंपली तुम्ही फक्त एक मॅगी मसाल्याचं पॅकेट टाकून मिक्स करू शकता. जर तुम्हाला तिखट किंवा तुम्हाला सॉल्ट टाकायचे असेल तर ते तुमचं पर्सनल प्रेफरन्स असेल. बट फक्त मॅगी मसाला टाकूनही खूप टेस्टी होते ही रेसिपी. ब्रेड्सला असं ट्रायंग्युलर शेपमध्ये कट करून घ्या आणि फ्राईंग पॅन वरती तुम्ही ऑइल, बटर तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही ते यूज करू शकता. आता सध्या मी फ्राईंग पॅन वरती 1 टीस्पून घालून तवा गरम करायला ठेवलेला आहे. आता आपल्याला हा जो ब्रेड आहे तो ब्रेड आपल्याला या एग बॅटर मध्ये मिक्स करायचा आहे आणि मग फ्राय करायचा आहे. प्रयत्न करा की तुम्ही हे करताना नॉन स्टिकी फ्राईंग पॅन यूज कराल, नाहीतर हे तुटायची शक्यता आहे, कारण ब्रेड खूप नाजूक असतो आणि तो ओला झाल्यानंतर तुटायची शक्यता जास्त असते. आता या बॅटरमध्ये ब्रेड असा डिप करा. नीट डिप करून घ्या. त्याला नीट ओलं होऊ द्या, सोक होऊ द्या त्या बॅटरमध्ये. आणि त्याच्यानंतर हा ब्रेड आपल्याला फ्राईंग पॅनवर ठेवायचा. असंच करून पॅन मध्ये जेवढे तुकडे बसतील तेवढे आपण ठेवूयात. जे काय बॅटर मधले जे काय ऑनियन आणि ते आहे ते तुम्ही वरतून खाली जातो ना तळाशी वस्तू म्हणून वरती तो वरती लावावा लागेल. आणि पटकन करून आणि पटकन खाऊन आणि मोकळा ना. सोपी पद्धत. किती वेळ लागला याला? अर्धा मिनिट. हा, अप्रॉक्सिमेटली अर्ध्या मिनिटानंतर तुम्ही हे पलटवून घ्या. आणि दुसऱ्या साईडलाही तेवढंच बेक होऊ द्या. आता तेल वगैरे घालायचं नाही का? नाही, काही गरज नाही. फक्त हाफ बेक झाल्यानंतर असं वाटेल की ओके 80% आता बेक झालाय, त्याच्यानंतर आपण ह्याच्यावरती चीज टाकूया. अप्रॉक्सिमेटली अजून 30 सेकंड नंतर आपण ह्याच्यावरती ह्याच साईडला चीज टाकूयात. अगोदर टाकलं जळालं असतं. एक्झॅक्टली. आणि ऑलरेडी ब्रेडच्या एका साईडला आपण कांदा टाकलेला आहे, तर त्या साईडला तुम्ही चीज टाकू नका. दुसऱ्या साईडला चीज टाका, जी साईड वरती आहे. यांनी होतं काय की
एक डिफरंट टेस्ट येते. ब्रेडच्या एका साईडला व्हेजीज असतात, अनियन, टमॅटो, त्याचा एक टेक्स्चर येतो आणि दुसऱ्या साईडला चीजची टेस्ट येते. कॉम्बिनेशन खूप टेस्टी लागतं आणि टेस्ट मिक्सही होत नाही. असंच बघा, अशा पद्धतीने आपला एक फ्लफी ब्रेड तयार झाला आहे. ह्याच पद्धतीने आपण आता सगळे ब्रेड तयार करूया आणि अशा प्रकारे आपली रेसिपी तयार झालेली आहे. फ्रेंच टोस्ट, वन साइड चीज, वन साइड व्हेजीज. आपण ही केचप सोबत खाऊ शकतो, शेजवान चटणी सोबतही खाऊ शकतो किंवा तुम्ही अशी नुसती खाऊ शकता विदाउट एनी सॉसेस. तर ही रेसिपी नक्की करून बघा, कमेंट नक्की करा. आणि ही रेसिपी ब्रेकफास्ट म्हणून खूप चांगली आहे, हेल्दी आहे. एग्सनी आपल्याला प्रोटीन मिळतं, ब्रेडनी कार्बोहायड्रेट्स मिळतात आणि व्हेजीज तर फायबरफुल असतात, सो तेही हेल्दी आहे. तर ही रेसिपी नक्की करून बघा आणि कमेंट सेक्शन मध्ये नक्की मला सांगा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते कमेंट करा आणि ही रेसिपी आवडल्यास तर इतरांना शेअर करा. माझ्या चॅनलवरती अनेक प्रकारच्या रेसिपीज आहेत, त्यातली एखादी रेसिपी तुम्हाला आवडली तर जरूर करून बघा. तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तुम्ही चेक करू शकता. परत भेटूया असं जे काय छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.